जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा ध्यास अकॅडमीमध्ये। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अंतर्गत जे 28 सप्टेंबर 2025 ला होणार आहे त्यासाठी एआरटीओ आणि वनसेवा आणि राज्यसेवेच्या पूर्ण जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी कशी प्रॉपर स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे, त्यासाठी कोणती बुक लिस्ट करायची आहे आणि आपल्याकडे जे आता 180 दिवस उरलेले आहे त्या 180 दिवसाचा म्हणजे 6 महिने जे आपल्याकडे आहे त्या 6 महिन्याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व क्रिस्टल करून देणार आहे। हे जे इथं तुमच्यासमोर बनवलेलं दिसत आहे बाजूला हे सर्व समजून सांगेल। हा व्हिडिओ थोडा शांततेत स्लो मध्ये होणार आहे। ज्यांना असं वाटेल की स्लो मध्ये होतं त्यांनी स्पीड वाढवून बघून घ्यायचा आणि एकूण एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे। पूर्ण डेडिकेशन बनवलेला व्हिडिओ आहे। एकूण एक गोष्ट त्यामध्ये क्लिअर केलेली आहे। स्टार्टिंग पासून बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंतची कशी स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे। पूर्व परीक्षेमध्ये जे जीएस असते आणि सीसॅट असते त्या जीएसचा कसा स्टडी प्लॅन आखायचा आहे, कारण की त्याच्यावरच आपला कट ऑफ असतो। सीसॅट मध्ये तुम्हाला कसे पेपर सॉल्व्ह करायचा आहे, पॅसेज असते, ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत बोलणार आहे। तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू आणि सविस्तर हळू चर्चा करायची आपल्याला। तुमचे काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला लास्टला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे। बघा, सर्वप्रथम आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे बघा महिने म्हणजे आपल्याला मंथ, त्यानुसार एक आपल्याला प्रॉपर स्ट्रॅटेजी आखायची आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे सिलेबस, त्यानंतर सब्जेक्ट तुमचे आणि बुक लिस्ट। बरेच जण काय करतात, महिने पाहतात आणि बुक लिस्ट विचारतात मला, त्याच्यामधली सिलेबस बरेच जणांना पाठच नसतो। सिलेबस खूप मस्ट आहे। जे विद्यार्थी एआरटीओ या फॉरेस्टचा पेपरचा किंवा राज्यसेवेची तयारी करताय त्यांनी सिलेबस तोंडपाठ ठेवा। ओके, सिलेबस आज आपण सर्व डिटेल घेऊ। स्ट्रॅटेजी, सिलेबस एकूण एक हे 5चे 5 पॉईंट आपण क्लिअर करणार आहे। सर्वप्रथम आपण महिन्यावर जाऊ आणि एक एक गोष्ट समजून घेऊ। बघा, आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये 28 सप्टेंबरला आपण आपला पेपर आहे। तर 28 सप्टेंबर तर आपल्याकडे बघा मार्च महिना सुरू आहे, मार्चची एंडिंग चालू आहे आपली। हा व्हिडिओ मार्चच्या एंडिंगला बनवत आहे। जर कोणी लेट बघितला तर एप्रिल महिना समजून घ्यायचा आहे। मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबर म्हणजे असे 180 दिवस म्हणजे जवळपास 6 महिने आपल्याकडे आहे। तर प्रत्येक महिन्यात तर आता मी इथून स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगून चालू करून देतो। तर बरेच विद्यार्थी काय करणार, सर आम्ही काय करतो मार्च महिन्यामध्ये एक सब्जेक्ट घेतो हिस्ट्री नावाचा, त्यानंतर मी जॉग्राफी घेतो, त्यानंतर पॉलिटी घेतो, इकॉनॉमिक्स करतो, इथे सायन्स करतो, करंट आणि मॅथ रिझनिंग हे लास्ट याच्यात करतो आणि मग पेपरला जातो। तुमचा पेपर काहीच निघणार नाहीये। एक विषय एका महिन्याला केव्हाच होत नसते आणि ते पॉसिबल नाहीये। जेव्हा तुम्ही सायन्स करायला जाणार, इथपर्यंत सायन्स पर्यंत पोहोचणार, तेव्हा हिस्ट्री सर्व विसरलेले राहणार, जॉग्राफी सर्व विसरलेले राहणार। त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग असं असते की नेहमी सुरू करताना पहिले तर सब्जेक्ट कुठला असला पाहिजे हे कळलं पाहिजे। तर नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला आता तयारीच करायची आहे तर सर्वात पहिले तुमचं बेसिक जे आहे हे तुम्हाला चांगलं करावं लागेल। 6 महिन्यात पेपर निघतो का? 100% पेपर निघतो। फॉरेस्ट वाल्यांचा तर वेगळाच कट ऑफ लागतो, तर 100% निघतो, पण तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आखावी लागेल। बेसिक म्हणजे काय, तर बेसिक म्हणजे होते स्टेट बोर्ड। लक्षात घ्या, स्टेट बोर्ड। तर स्टेट बोर्डचे बुक हे तुम्हाला वाचावेच लागणार आहे। जर तुम्ही म्हणणार सर स्टेट बोर्डचे बुक्स कसे वाचायचे, काय वाचायचे, मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलची, व्हॉट्सअपची आणि ऍपची लिंक दिली आहे। मी पहिला पेपर जो होता 5th स्टँडर्डचा, तर 5th स्टँडर्ड पासून लक्षात घ्या 5th स्टँडर्ड पासून ते 10th स्टँडर्ड पर्यंतचे जे बुक आहेत ते तुम्हाला करावे लागतात। कोणते कोणते बुक करावे लागते बेसिकचे सांगून देतो। 5th स्टँडर्ड मध्ये परिसर अभ्यास 1 आहे, परिसर अभ्यास 1 एक बुक ते करावं लागते। परिसर अभ्यास 1 मधले 2 प्रश्न राज्यसेवेला आलेले आहे। त्यामधला पहिला प्रश्न एक सांगूनच देतो मी तुम्हाला की पृथ्वीची फिरण्याची गती विचारलेली आहे। बघा 5व्या वर्गातल्या पुस्तकातला प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला म्हणजे हे एआरटीओ आणि फॉरेस्टला आलेला आहे की पृथ्वी कशी विडते, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, की उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे। ठीक आहे, तर आपल्याला हे माहित असलं पाहिजे की जेणेकरून आपण त्याचं उत्तर बरोबर आणलं पाहिजे। म्हणून हे 5th स्टँडर्डच्या पुस्तकात आहे। असे 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंतचे पुस्तक वाचायला लागतात आणि 5व्या वर्गामध्ये परिसर अभ्यास, 6व्या वर्गामध्ये मग जॉग्राफी सायन्स, त्यानंतर 7व्या वर्गामध्ये जॉग्राफी सायन्स, त्यानंतर 8व्या वर्गामध्ये जॉग्राफी सायन्स हिस्ट्री, त्यानंतर 9व्या वर्गामध्ये जॉग्राफी सायन्स, परत 10व्यामध्ये जॉग्राफी सायन्स हिस्ट्री आणि 11वीचं हिस्ट्री। 11वीचं कोणतं हिस्ट्रीचं बुक न्यू आलं आणि एक ओल्ड वाला असते, तर ओल्ड वाला वाचायचं तुम्हाला, ते मी पूर्ण आहे। तर हे सर्व तुम्हाला बेसिक स्टेट बोर्ड वाचावं लागते। तर मी बॅच चालू केलेली आहे, पण त्यामध्ये आपण टार्गेट वाईज घेतलं। आपली 5व्या वर्गाची टेस्ट झाली, आता 6व्या वर्गाची टेस्ट होणार आहे, 7व्या वर्गाची, ते तुमचं रॅन्डमली एका साईडला चालू पाहिजे। ओके, आणि बाकी सब्जेक्ट तुमचे चालू पाहिजे, म्हणजे बेसिकचे हे सब्जेक्ट तुमचे चालू पाहिजे आणि त्याच्यावरची टेस्ट सिरीज, कारण की तिथून बेसिक क्लिअर होते प्लस थोडं हाय लेवलचं पण तुम्हाला मिळून जाते टेस्ट सिरीजचं। म्हणजे मार्च एप्रिल म्हणजे हे 2 महिन्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड, इथे सुद्धा स्टेट बोर्ड म्हणजे हे स्टेट बोर्ड कंप्लीट करायचे आहे 10 पर्यंत आणि 11चं तुम्हाला हिस्ट्रीचं बोललो ते हे झालं। प्लस आता यामध्ये आणखी काय करायचं आहे, तर नेहमी लक्षात ठेवा एक सब्जेक्ट कंपल्सरी राहील तुमचा। तसं मला तर 2 सब्जेक्ट आहे, ते त्याला आपण म्हणतो 1+1+2 चा रूल आहे आपला। कोणता एक रूल सांगून देतो, 1+1+2 चा रूल। तर हा रूल फॉलो करायचा आहे, म्हणजे एक सब्जेक्ट तुमचा घ्यायचा आहे तुम्हाला। जसं आता आपण एक सब्जेक्ट चालू केला आहे इंडियन जॉग्राफी, आणि जे क्लास लावला नाही, मी क्लाससाठी फोर्स नाही करत आहे, पण सांगत आहे स्ट्रॅटेजी इथे। ते इंडियन जॉग्राफी जर तुम्ही चालू केला तर एक इंडियन जॉग्राफी करा,
एक आणखी सब्जेक्ट चालू करायचा, जसं आपला क्लासमध्ये इन्व्हायरमेंट नावाचा सब्जेक्ट चालू आहे, तर एक इन्व्हायरमेंट सब्जेक्ट चालू, तर इन्व्हायरमेंट प्लस हे एक सब्जेक्ट 1 आता दोन सब्जेक्ट कोणते, दोन कंपल्सरी घ्यायचे आहे. एक घ्यायचं आहे मॅथ प्लस रिझनिंग. ऑलरेडी मॅथ प्लस रिझनिंग मी क्लासमध्ये घेतलाय, कारण की सीसॅट मध्ये मॅथ रिझनिंग करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, कारण की तिकडचं पण आपल्याला सोडता येणार नाही. आणि एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे, तो आहे करंट, तो असतो चालू घडामोडीचा. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रत्येक म्हणजे मार्च महिना, एप्रिल महिना, मे, प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 1+2 चा रूल फॉलो करायचा आहे. एक जीएसचा सब्जेक्ट जो कोणता सुरू असेल तुमचा, तो इंडियन ज्योग्राफी, इंडियन ज्योग्राफी क्लासमध्ये असेल तर क्लासच्या रूलनुसार जायचा आहे. क्लासमध्ये मी प्रत्येक स्ट्रॅटेजीने सांगत आहे. इन्व्हायरमेंट चालू आहे, ते इन्व्हायरमेंट, आणि 2 मध्ये कोण, मॅथ प्लस रिझनिंग आणि करंट, म्हणजे 4 सब्जेक्ट चालू झाले. एक सब्जेक्ट जे स्टेट बोर्डचं बुक आहे ते, तर स्टेट बोर्डचं बुक आपल्याला 10 म्हणजे एका वीकमध्ये खतम करायचं आहे. एका वीकमध्ये एक संपलं पाहिजे. जसं आता 5व्या वर्गाचा परिसर अभ्यास तर 3 दिवसातच संपते जर तुम्ही प्रॉपर गेले तर. त्यानंतर 6व्या वर्गाचा, नंतर 7व्या वर्गाचा, तर तुम्ही ह्या 2 महिन्यामध्ये स्टेट बोर्ड संपून टाकणार. एक आणखी तुम्हाला अनाउन्समेंट सांगतो, स्टेट बोर्डची आपण टेस्ट सिरीज जी आहे, ठीक आहे, कारण की तुमच्याकडे टेस्ट सिरीज नसणार, तर मी टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो आपल्या ऍपवर. टेस्ट सिरीज कोणीही मिस करू नका, सर्वांनी टेस्ट सिरीज जॉईन करा, म्हणजे टेस्ट जॉईन करा. तर ऍपवर मी टेस्ट सिरीज जॉईन करून देतो तुम्हाला. कशाची, या स्टेट बोर्डच्या बुकची. त्याची प्राइस एकदम कमी ठेवून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पेपर मिळेल, एकूण जे 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंतचे, त्यामध्ये सर्व सायन्स, हिस्ट्री, बेसिक जे मी बोललो इथं ते, आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. तुमचा जसा बुक झाला ते वाचून लगेच टेस्ट सिरीज द्यायची. तर ते प्राइस मी एकदम कमी ठेवून देईन, 300 पर्यंत जेवढ्या रुपयात माझ्या अवेलेबल होऊन जाते तेवढ्या. आणि याच्या आधी पण मी टाकली होती, तर आता मी पुन्हा लॉन्च करून देईन. हे झालं 2 मार्च आणि एप्रिल महिन्याचं. आता तुम्हाला मे महिन्यात यायचं आहे. हे टेस्ट सिरीज कंपल्सरी द्यायची आहे. सब्जेक्ट झाला, टेस्ट सिरीज देऊन द्यायची. इंडियन ज्योग्राफी इन्व्हायरमेंट चालू आहे एप्रिल, त्यामध्ये इंडियन ज्योग्राफी आपलं प्लस इन्व्हायरमेंट, तर तोपर्यंत तुमचं एक इंडियन ज्योग्राफी होऊन जाईल. इथे नंतर नेक्स्ट टॉपिक घ्यायचा आहे. आता मे महिन्यामध्ये आलो तर आपली तर समजा इन केस काही जणांचं कसं स्टेट बोर्ड संपणार नाही, तर स्टेट बोर्ड मे मध्ये गेलं तरी चालते, कारण की स्टेट बोर्ड कम्प्लीट करतच आहे आपल्याला. स्टेट बोर्ड कंटिन्यू ठेवा. प्लस आता इथे तुमचं इंडियन ज्योग्राफी संपून जाईल एप्रिल किंवा मार्च मध्ये, तिथं तुम्ही कोणता लावा, पॉलिटी लावून द्या. जसा क्लासमध्ये आता पॉलिटी चालू करणार आहे. प्लस त्यानंतर तुमचा इन्व्हायरमेंट संपून जाईल ह्या 2 महिन्यामध्ये. तिथं तुम्हाला हिस्ट्री चालू करायचं आहे, वर्ल्ड हिस्ट्री है ना. आता हिस्ट्रीमध्ये बघा, इथे 2 टॉपिक आपल्या हिस्ट्रीमध्ये, एन्शियंट पण आहे, मिडवल पण आहे. तर ते मी तुम्हाला सिलेबसमध्ये दाखवतोच. सिलेबस पण पाहणार आहे, बुकलिस्ट पण पाहणार आहे आपण, तर 2 कोणतेही घेऊ शकता तुम्ही. ओके, तर हे हिस्ट्रीचं झालं. तर असे सब्जेक्ट तुम्हाला ठेवायचे. आलं का लक्षात? म्हणजे हिस्ट्रीचे एन्शियंट घेऊन घ्या, त्यानंतर मिडवल घेऊन घ्या, कारण की एन्शियंट आणि मिडवल मेन्सला नाहीये, लक्षात घ्या, पूर्व परीक्षेलाच आहे. त्यामुळे आपल्याला हिस्ट्री आणि एन्शियंट आणि मिडवल जास्त करायचे, आणि त्यामध्ये आपल्याला मॉडर्न जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे. असे म्हणजे 1+1+2 चा रूल. त्यानंतर इथे जशी तुमचे स्टेट बोर्ड संपून जाईल, तर स्टेट बोर्डची टेस्ट सिरीज इथून तुमचे, मी तर म्हणतो एप्रिलमध्ये तुमचं संपलं पाहिजे. एप्रिलमध्येच आपल्याला काय करायचे, आणखी एक टेस्ट सिरीज जॉईन करायची. ठीक आहे, तुम्ही कुठली जॉईन करा, मी म्हणत नाही आपल्याच क्लासची लावा, कुठली पण लावा, टेस्ट सिरीज कंपल्सरी लावायची असते. ठीक आहे, टेस्ट सिरीज आणखी करायची आहे प्रॉपर आपल्या राज्यसेवेची, जे ARTO आणि फॉरेस्टसाठी टेस्ट सिरीज, ते मी लॉन्चच करणार आहे नंतर, कारण की मी पूर्ण शेड्यूल आखलेला आहे आणि माझं टार्गेट चालू आहे की या वेळेस आपल्याला पोस्ट काढायचीच आहे. तर ARTO आणि फॉरेस्टसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज, राज्यसेवेसाठी टेस्ट सिरीज लॉन्च करून देऊ आपण. त्या टेस्ट सिरीजमध्ये पेपर आणि त्याचं वेल एक्सप्लेनेशन पण डिटेलमध्ये पूर्ण प्रॉपर तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. म्हणजे इथून आपल्याला टेस्ट सिरीज चालू करायची आहे, प्रत्येक वीकमध्ये एक. ठीक आहे, हे टेस्ट सिरीज आपली शेवटपर्यंत चालू राहणार आहे. ओके, म्हणजे आपले कमीत कमी 10 पेपर तर असले पाहिजे, म्हणजे 2 महिने आपली इथून टेस्ट सिरीज राहणार आहे. ठीक आहे, आणि 1+1+2 चा रूल तर फॉलोच राहील. म्हणजे मॅथ, रिझनिंग, करंट तुम्हाला रोज करायचं आहे. करंटची सुद्धा बॅच जी आहे एकदम, आता मागच्या वेळेस तुम्ही फक्त 49 रुपयाला की काहीतरी बॅच चालू केली होती करंटची, ती प्रोव्हाइड केली होती, तशीच आपण एक करंटची बॅच चालू करून देऊ. एकदम 49, म्हणजे ते जीएसटी आणि काही चार्जेस असतात त्याच्यामुळे ते मला मिळत पण नाही, तर तेवढ्या रुपयात आपण बॅच चालू करतो. ठीक आहे, काही बॅचेस तर अशा असतात की खूप कमी याच्यात असतात, तर एक ऑलरेडी करंटची केली आहे. तर आता आपण नवीन करंटची बॅच चालू करू, स्पेशल राज्यसेवा ARTO फॉरेस्टसाठी. ते सर्वांनी जॉईन करून घ्या, कारण की ते तर तुम्ही म्हणजे समोसा आणि कचोरीचे पैसे नसतात, ते तर तिथं बोलायचं नाही तुम्हाला, डायरेक्ट जॉईन करून घ्यायची, त्याचा कुठं ना कुठं फायदा होतो. आणि तिथं पण मी काही स्ट्रॅटेजी वगैरे सांगतोच तुम्हाला. तर हे जे आहे ना, इथून एवढे ते इथं कंटिन्यू चालू करायचं. आता लास्टला काय करायचं आहे, तर लास्टला लक्षात ठेवा, आपल्याला पेपर सॉल्व्ह तर करायचेच आहे, आणि ह्या सर्वांची जे आहे ते रिव्हिजन इथं असलीच पाहिजे. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची रिव्हिजन. आणि हे आता बरेच विद्यार्थी काय चूक करतात, स्टार्टिंगलाच म्हणतात की नाही अभ्यास पहिले करायचा, मग टेस्ट सिरीज जॉईन करायची. तसं बिलकुल नका करू. टेस्ट सिरीज तुमची मे महिन्यामध्ये किंवा आता या चालूमध्ये पाहिजे. पहिले तर तुम्ही स्टेट बोर्डची टेस्ट सिरीज कंप्लीट करून घ्या, त्यानंतर लगेच तुम्ही कोणती टेस्ट सिरीज चालू करायची आहे, आपले मोठमोठे यायची. मग तुम्ही सांगा सर आमचा अभ्यासक्रम नाही झाला वगैरे वगैरे, मी त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी म्हणजे प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा देत आहे, डिटेल एक्सप्लेनेशन एवढं मोठ्या लाईनचं. म्हणजे तुम्ही ते वाचून, एक्सप्लेनेशन वाचून तरी जेव्हा सब्जेक्ट चालू होईल आपले क्लासचे, किंवा तुम्ही स्वतः सेल्फमध्ये पण करता, तर तुम्हाला त्या एक्सप्लेनेशन वरून पण काहीतरी जवळपास एक्सप्लेनेशन वरूनच तुमचा 100% अभ्यास होऊन जाईल बऱ्यापैकी, की असं आहे. पण कसं आहे,
पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय क्लास केल्याशिवाय ते एक्झाम करणार नाही तुम्हाला, तर तरी पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल फ्लो मध्ये. तर टेस्ट सिरीज आता आपण काय बघणार आहे बघा. स्ट्रॅटेजी काय आहे हे सर्व करण्यासाठी जे मी आतापर्यंत बोललो, यासाठी काय करायचं आहे, तर सर्वात पहिले आपली सवय आपल्याला मुळा लागणार आहे. पहिला काय, मोबाईल बंद करावा लागेल, किंवा तुम्ही मोबाईल युजच करत असणार तर त्या ठिकाणी आपले क्लासेसचे व्हिडिओ पहा. ठीक आहे, फालतूचे आपला टाइम वेगळा करावा लागणार आहे. तुम्हाला पोस्ट काढायची असेल ना, तर बघा हे जे 6 महिने किंवा 1 वर्ष आहे ना, हे 1 वर्ष एवढं मेहनत घ्या, एवढी मेहनत घ्या की तुम्ही 40 वर्ष सुखात काढले पाहिजे. ही स्ट्रॅटेजी बनवायची आहे. 40 वर्ष सुख पाहिजे असेल तर ह्या 1-1.5 वर्ष आपल्याला मेहनत खूप घ्यायची आहे, घाम गाळायचा आहे. तिथं मग तुम्हाला सर्व अवॉइड करावं लागेल, सर्व मोहमाया मुक्त व्हावं लागेल, तेव्हा ही पोस्ट निघणार आहे. मग मॉर्निंगला तुम्हाला उठावंच लागणार. तुम्ही म्हणणार सर नाही मी रात्री अभ्यास करतो. रात्री काय तुम्हाला काय कुठं म्हणजे एवढा इंटरेस्ट आहे का रात्री अभ्यास करायचा? सवय करा मॉर्निंगला उठायची. आपला पेपर मॉर्निंगला असतो 11 वाजता. मग तिथं तुम्हाला झोप येते पेपरच्या वेळेस, कारण की तुमचा टायमिंगच चुकीचा आहे. रात्री तुम्ही अभ्यास करता, मॉर्निंगला झोपता, मग पेपरच्या सवय नसते 11 वाजताची, मग 11 वाजता पेपरला जातात. त्यावेळेस आपली बॉडी जी आहे ना, ते बॉडीमध्ये पण सायन्समध्ये आहे आपल्याला, आपली पूर्ण बायोलॉजी खराब झाली असते बॉडीची, त्या टाइमला पेपर चांगला जात नाही. आतापासून 4 वाजता उठणं चालू करा. मोठा दिवस झालेला आहे. ठीक आहे, 4 वाजता 5 वाजता उठले तुम्हाला खूप टाइम मिळतो. जॉबवाल्यांना तर मी कंपल्सरी सांगितलंय, बरेच जॉबवाले विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केले, त्यांनी कंपल्सरी आणि खूप चांगला अभ्यास करताय, खूप चांगलं वाटत आहे मला. ठीक आहे, तर मॉर्निंगला उठायचं आहे. 4 वाजता जर तुम्ही उठले, थोडा योगासन, थोडं व्यायाम करायचा आहे आणि थोडंसं मेडिटेशन करायचं आहे. ठीक आहे, ते आपण बोलू क्लासमध्ये, बरेच वेळा बोलणार मेडिटेशनवर, नक्की बोलायचं आहे. सर्वात आधी जो विषय समजायला कठीण आहे तो घ्यायचा आहे. जसं तुम्हाला एखादा सब्जेक्ट कठीण जातो तो, पण ज्यांनी स्टार्टिंग केली त्यांनी पहिले स्टेट बोर्ड वाचायचं आहे आणि पहिले जॉग्राफी सुरू करायचं आहे, कंपल्सरी सांगतो. कारण की जॉग्राफी शिवाय तुम्हाला हिस्ट्री समजणार नाही, तुम्हाला इकॉनॉमिक्स समजणार नाही. कारण की तुम्हाला म्हटलं हिस्ट्रीमध्ये आलं की झारखंडमध्ये हे झालं, झारखंड राज्यच माहित नाही कुठे आहे तुम्हाला. ठीक आहे, समजा हिस्ट्रीमध्ये आलं की मणिपूरमध्ये हे झालं, मणिपूर माहितच नाही कुठे आहे, तर मग जमणार नाही. पहिले पहिले जॉग्राफी घ्यावं लागेल, इंडियन जॉग्राफी घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र जॉग्राफी घ्यावं लागेल. ते प्रॉपर आपण करू, ते मी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, तर हे कठीण जो सब्जेक्ट वाटतो तो घ्यायचा आहे. कमीत कमी मॉर्निंगला सेशन 2.5 तास ठेवायचंच आहे. तुम्ही जर उठले आणि तुम्ही जर 4 वाजता बसले किंवा 5 वाजता अभ्यासाला बसले, कमीत कमी 2 ते 2.5 तास उठायचं नाही. 2.5 तासाचं सेशन ठेवायचं आहे. जॉब करणाऱ्यांनी पण 2.5 तासात ठेवायचं, बाकी कमी धंदा आपल्या नंतर. ओके, रात्रीला अभ्यास करणाऱ्यांनी आपला टाइम ठरवा. मी पहिले सांगतो, रात्रीला प्रॉपर अभ्यास होत नाही. जर तुम्हाला आता जॉबवाले असतात, काही जणांची शिफ्ट अल्टरनेट असते, किंवा काही जे विद्यार्थी असतात ते ऐकतच नाही स्वतःचा, पण रात्रीचा अभ्यास करणाऱ्यांनी आपला एक टाइम ठरवा. त्याच्यामध्ये मी बोलणार नाही, कारण की मला हक्क पण नाहीये. मी मॉर्निंगच्या टाइम मध्ये बोलतो तुमच्या. ओके, जो टॉपिक घेतला त्यावरचे PYQ तेव्हा सोडवा. तर PYQचं बुक कंपल्सरी सांगितलं मी क्लासमध्ये. PYQ टॉपिक झाला, जसं आपला आता इंडियन जॉग्राफी चालू आहे, संपला. जसं आपलं पहाड, आपला हिमालय पर्वत पूर्ण क्रिस्टल क्लिअर झालाय, त्याच्यावरचे पूर्ण PYQ. आणि हे तर सगळं आपण क्लासमध्येच घेत आहे, त्याच्यामुळे क्लासवाल्यांनी तर टेन्शन नाही घ्यायचं. तरी पण एकदा पाहून घ्यायचे. आणि जे विद्यार्थी क्लास लावला आणि सेल्फ स्टडी करत आहे किंवा दुसऱ्या अकॅडमीला असेल पण हे चूक करत आहे, तर त्यांनी हे क्लिअर करून घ्या. ठीक आहे, काय करायचंय, जसा तुमचा टॉपिक झाला त्या क्लासचा, लगेच त्याची PYQ. ठीक आहे, त्याच टॉपिकवरचे PYQ बघून घ्यायचे. दुपारला मॅथ आणि रिझनिंग सोडवायचा. दुपारला थोडी झोप येते, आळस असते, थकलेला असतो माणूस, दमलेला असतो, तर कारण की जेवण गेलेलं असते, बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालं असते. कारण की जेवण झाल्यावर आपलं बॉडीचं टेम्परेचर 1 to 2 डिग्री सेल्सिअस वाढते, त्यामुळे आपल्याला आळस येतो, झोपतोय. तर त्यावेळेस मॅथ रिझनिंग घ्या, थोडंसं इंटरेस्टिंग राहते, बोर नाही होत, तर ते सॉल्व्ह करायचं आहे. करंट सायंकाळच्या वेळेस घ्या. ह्या टाइमला थोडं करंट तुम्ही घेतलं, करंटची बॅचेस चालू करताय, बॅच घेतल्यानंतर तुम्हाला करंट स्वतःला करायची गरज नाही, फक्त तो व्हिडिओ बघून घ्यायचा, रिपीटेडली पाहत राहायची. ओके, टॉपिक नुसार अभ्यास करायचा आहे. जे टॉपिक मी पुढे दिले आहे, ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी टॉपिक काढून दिले प्रॉपर, त्या टॉपिकला पहिले फॉलो करायचं आहे. ते पण सिलेबसनं. म्हणजे समजा मला अमरावतीवरून, आपली बॅच अमरावतीला क्लास आहे, अमरावतीवरून जर मला पुण्याला जायचं असेल, तर माझं पहिले टार्गेट काय पाहिजे माहिती आहे का, मला रोड माहित पाहिजे. रोड अमरावती आणि नागपूरला किंवा पुण्याला जायचा. जर मला पुण्याला जायसाठी रोडच माहित नसेल आणि मी चाललो, तर माझी गाडी कुठं चालली, दिल्लीला चालली जाईल ना. तर म्हणून तुम्हाला टॉपिकनुसार अभ्यास कसा करायचा, हा रोडमॅप मी दिलेला आहे. आणि तो रोडमॅप आहे सिलेबस. पण सिलेबसमध्ये एवढं काही दिलेलं नाहीये. आयोगाने जे 5-6 वर्षापासून आयोग विचारते ना पूर्व परीक्षेला, तर त्याचा मी पूर्ण तुम्हाला काढून दिलाय, लास्टला घेत होते. आणि सिलेबस प्लस PYQ महत्व द्या. सिलेबस मीच रोडमॅप आणि PYQ, बरोबर आहे. गाडीत हवा कधी भरायची आहे ना, चेक कधी करायची आहे, गाडीचं इंजिन गरम झालं का, ते PYQ आपले. तर बघायचे PYQ आणि सिलेबस. डेली एक टेस्ट द्या. तर टेस्ट आता डेली म्हटलं इथं, ही डेली टेस्ट केव्हा द्यायची आहे, जेव्हा आपण लास्टच्या महिन्यामध्ये येऊ, केव्हा इथे हे म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये डेली टेस्ट चालू करू. म्हणजे जुने स्टेट बोर्डची पण टेस्ट सिरीज पुन्हा द्यायची आहे. आपण क्लासच्या 2 टेस्ट घेणार आहे, 10-20 टेस्ट टोटल, आपल्याला 30 ते 40 टेस्ट पेपर द्यायचे आहे. तर डेली टेस्ट हे लास्टला द्यायचे आहे. स्टार्टिंगला स्टेट बोर्ड कम्प्लीट करू, नाहीतर तो कॉन्फिडन्स लूज नाही झाला पाहिजे. मधात आता आपण एक ARTO आणि फॉरेस्ट आणि राज्यसेवेसाठी एक प्रॉपर टेस्ट सिरीज, जे की 100 प्रश्नांची, त्यामध्ये सर्व सब्जेक्ट राहील, GH ची. ठीक आहे, ते हे करू. आणि CSAT साठी मी तुम्हाला क्लिअर सांगतो, CSAT साठी जे PYQ चे जेवढे पण PYQ
2017-18 पासूनचे घ्यायचे सीसॅटचे पेपर आणि तेच पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करायचे. बाकी एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. मॅथ रिझनिंग मी क्लासमध्ये घेत आहे आणि पॅसेज सॉल्व्ह कसे करायचे त्याच्यावर मी एक वेगळा डेडिकेटेड लेक्चर बनवून देईन की पॅसेज कसे सॉल्व्ह करायचे, पॅसेजचे आन्सर कसे लवकर येतात, कसे, कारण की ते तो क्वालिफाईंग आहे आपला, तिथं 67% म्हणजे 67 मार्क काढायचे, 33.33%, तर इझिली ते तुम्हाला मी काढून देतो. ओके, हे समजली स्ट्रॅटेजी तुम्हाला, हे बिलकुल फॉलो करायची आहे. 6 महिने, 40 वर्ष सुखात राहायचं आहे, 6 ते 8 महिने तुम्हाला हे डेडिकेशन फॉलो करायचं आहे. प्री काढा, बाकीच नंतर बघू आपण. मेन्सला तर टेन्शन नका घेऊ, प्रीला मुलं निघत नाही, जागा लागत नाही. त्या नोटिफिकेशन मध्ये सरळ मेन्शन केलाय जर मुलं मिळाले नाही तर आम्ही वरचे घेऊ. बघा खूप काही गोष्टी अशा की तुम्हाला मी सांगू शकत नाही, मुलं मिळत नाही. ARTOचं पण सेम कंडिशन आहे, प्रीच निघत नाही मुलांची. सब्जेक्ट बघा, सब्जेक्ट कोणत्या, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, इन्व्हायरमेंट, मॅथ आणि रिझनिंग जो सीसॅट मध्ये येतो. तर हिस्ट्रीमध्ये बघा इथं 3 आहे. एक आहे मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे, त्यानंतर एन्शियंट हिस्ट्री आणि त्यानंतर पुन्हा मिडवल हिस्ट्री. पहिले मी एन्शियंट लिहून घेतो, म्हणजे प्राचीन लिहून घेतो, म्हणजे एक प्रॉपर वेनं जाऊ आपण. त्याच्यामध्ये 3 भाग पडतात, एक आहे एन्शियंट, त्यानंतर मिडवल आणि त्यानंतर मॉडर्न. तर एन्शियंट आणि मिडवल जे आहे ना, याच्यात जास्त नादात लागायचं. मग यासाठी बुकलिस्ट कोणती वापरायची, एन्शियंट आणि मिडवल साठी तुम्हाला सांगतो स्टेट बोर्डच करा प्लस NCERT किंवा PYQ, याच्यावरती करू नका. आणि ज्यांनी क्लास लावला त्यांनी हे काहीच करायचं गरज नाही, फक्त स्टेट बोर्डचं तुम्हाला मी वाचायला लावलेला आहे. मी क्लासमध्ये तुमच्या छोट्याशा नोट्स घेतो त्याच, कारण की हे दोन्ही टॉपिक मेन्सला नाहीये आणि याच्यावर जे प्रश्न येतात ना, एवढा मोठा हिस्ट्री आहे, एन्शियंट आणि मिडवल संपणार नाही. तुम्ही PhD करणार, मी एन्शियंटवर PhD करू शकतो आणि मॉडर्न मिडवल पण करू शकतो. तर जास्त एक्स्ट्रा करायचं नाहीये. ओके, तर एवढं करायचंय. मी क्लासच्या ज्या नोट्स आहे किंवा क्लासमध्ये जे व्हिडिओ घेणार आहे तेवढं इनफ राहील. ओके, त्याच्यापेक्षा बाहेर प्रश्न गेला तथ्य महाराष्ट्रामध्ये कोणाला येणार नाही, कारण की आतापर्यंत जे स्ट्रॅटेजी आहे, जे बुक वापरतात मुलं, ते सर्वांवरून सांगतोय. आणि मॉडर्न चांगला करून घ्यायचं, कारण की मॉडर्न जे आहे, ज्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो, हे मेन्सला सुद्धा येते आणि तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी काम पडते. जे कंबाईनचा अभ्यास करतो त्यांना सुद्धा येते. त्याचा आपण डिटेल अभ्यास करू. याची बुक लिस्ट मी खाली दिलेली आहे, बुक लिस्ट नंतर दाखवतो सर्व. ओके, हे झालं 3. आणि जे कंबाईनवाले आहेत त्यांना मॉडर्नच आहे, त्यांना एन्शियंट आणि मिडवल नाही आहे. जिओग्राफीचं काय, जिओग्राफीमध्ये पण इथं 3 भाग पडतात, एक इंडियाचा जिओग्राफी, एक महाराष्ट्राचा आणि एक वर्ल्ड जिओग्राफी. तर इंडियन जिओग्राफी आपला झालेला आहे आता, ठीक आहे. महाराष्ट्र जिओग्राफी आपण लवकरच चालू करू आणि वर्ल्ड जिओग्राफी पण चालू करणार आहे लवकरच. तर हे 3 तर जिओग्राफीचे तर आउट ऑफ आउट, कारण की 15 प्रश्न इथे येतात जिओग्राफीचे, 15 हिस्ट्रीचे, असे 15-15-30 प्रश्न झाले. इथं मार्क्स नाही गेले पाहिजे. हा, एन्शियंट आणि मिडवल मध्ये जर गेले, काही प्रश्न आले त्यांचे, चोळ साम्राज्यावर आला किंवा एखादा कधी कधी ते कशावर पण हर्षवर्धनवर विचारून जाते, तर काही असं आपल्याला माहित राहत नाही, तर ते गेलेच चालते 2-3. पण याच्यामध्ये पण कसं आहे, मॉडर्नवर तुम्हाला 7 ते 8 प्रश्न मॉडर्नवरच येतात, 5-6 प्रश्न फक्त एन्शियंट आणि मिडवल येतात. तर आपण त्याच्यानुसार घेऊ. पॉलिटीमध्ये तर एकच आहे, राज्यशास्त्रामध्ये सर्व पुस्तकच करावं लागते. तर ते पुस्तक तुम्हाला सांगतोय, लक्ष्मीकांत किंवा मग रंजन कोळंबे सरांचं त्याची लिस्ट मी खाली दिलेली आहे. तर हे पूर्ण डिटेल यामध्ये मी क्लासमध्ये काय केलेलं आहे माहिती का, नोट्स बनवून दिलाय तुम्हाला प्रॉपर. याचे काही ट्रिक्स तर इतक्या जोरदार दिलेल्या आहे खूप. त्या ट्रिक्स वगैरे सर्व पाठ करा. ट्रिक्ससाठी एक छोटीशी डायरी ठेवायची. ती डायरी मी आता आणली नाही सोबत, तुम्हाला दाखवेल. ती डायरी अशी प्रॉपर ठेवायची आणि त्या डायरीवर लिहायचं. आपल्या मोबाईलचा जो स्क्रीन राहतो ना, याच्यावर काय करायचं, प्रिअम्बल ठेवायचं. मी अभ्यास करताना काय केलंय, याच्या प्रिअम्बल पाठ झालं पूर्ण, ठीक आहे. आधी भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, ते जे आहे ना ते सर्व. कारण की बघा, आपल्याला 6 महिने गाजवायचे. आपले 6 महिने जो गाजवणार त्याची पोस्ट निघणार, सिरियसली सांगतो. कारण की अभ्यास करणारे खूप जण आहे, जॉब करणारे सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही तुमचं पूर्ण स्ट्रॅटेजी आखून ठेवा. मी जे सांगितले तशी आपली एक्झाम क्रॅक होते 6 महिने जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास केला. दिवसभर फक्त अभ्यास पाहिजे. सर्व मोहमाया, मोबाईल, हे IPL आहे ना, आपला IPL आपल्याला गाजवायचा आहे. हे IPL पाहणं बंद करा, ते ड्रीम 11 बंद करा, ठीक आहे. ते रमी सर्कल बंद करा, त्यांना बर्बाद झालोय आपण. आता तरी सोडा ते. आता स्वतःची परिस्थिती आहे, ज्याच्याजवळ पैसा तो समोर, ज्याच्याजवळ काहीच नाही ना, त्याची इज्जत नाही आहे समाजामध्ये. तर जेवढं होईल तेवढं ऐका. हे 6 महिने प्रॉपर नो ट्रिक्ससाठी एक छोटी डायरी करायची. मोबाईलच्या एवढी आपली ट्रिकची डायरी काढायची, ते बनायचं. 6 महिने पागल व्हायचं आहे. कोणी म्हटलं पाहिजे हा पागल झाला अभ्यास करून करून, है ना. कोणी असं म्हटलं पाहिजे हा IAS थोडी होणार आहे तू, म्हणजे IAS होणार आहे आपण, ठीक आहे. नाही म्हटलं पाहिजे लोकांनी आपल्या समाजातल्या, तेव्हा आपण चांगला ट्रॅकवर आहे असं समजून जायचं. इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा डिटेल करायचं आहे. हे बॅच मी लास्टला घेत असतो. का बरं, कारण की हे टेक्निकल बॅच आहे. याचा फायदा आता झालेला राज्यसेवेला पण मुलांना झाला, कंबाईनला पण झाला. तर हे बॅच मी लास्टला मुद्दाम म्हणून ठेवत असतो, जे की आपली सप्टेंबर म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये मी मुद्दाम चालू करणार. हा, ज्यांना लवकर पाहिजे त्यांना मी रेकॉर्डेड मध्ये देऊन देईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हा, सायन्स मध्ये बघा, सायन्समध्ये 4 टॉपिक इथं बनतात. एक असते फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर असते नेक्स्ट आपलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हायजीन. तर याच्यामध्ये खूप अनप्रेडिक्टेड आहे. सायन्स हा असा सब्जेक्ट आहे की सायन्समध्ये मार्क्सच मिळत नाही. म्हणजे बघा, इथं 15 मार्क्सला पॉलिटी, 15 मार्क्सला इकॉनॉमिक्स, 15 मार्क्सला सायन्स. ओके.
तर इथे सायन्समध्ये मी खूपच कमी मार्क्स पकडत असतो, कधी 6-7च मार्क्स पकडत असतो. तर जेवढं आपण क्लासमध्ये घेऊ तेवढंच घ्यायचं. त्याच्या बाहेर जर आलं, त्याच्या परे जर आलं तर करायचं नाही. कारण की आपल्याला कुठे 100 पैकी 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे बरोबरच आले पाहिजे. आपला कट ऑफ जो लागतो ना तो समजून घ्या. आपला जसं आता 117.50 कट ऑफ लागला तर ARTOचा पण तेवढाच लागेल, पण फॉरेस्टचा कमी लागेल. कारण की फॉरेस्ट हे वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाते, म्हणजे त्याचा विभाग वेगळा आहे. तर त्याचा समजून घ्या फॉरेस्टचा 90 लागेल. तरी पण आपल्याला टार्गेट किती असलं पाहिजे? 120. म्हणजे आपल्याला 200 पैकी 120 मार्क काढायचे, म्हणजे 60 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. तर सायन्सचे प्रश्न हे बरोबर येत नाही. आता हे मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगत आहे, आणि कोणालाही विचारा, असं नाही मीच म्हणतोय, तुम्ही कोणत्याही सिनियरला विचारला तो तेच सांगणार की सायन्समध्ये अनप्रेडिक्टेड आहे. इतका वास्ट सिलेबस आहे की तुम्ही समजा त्याच्यात PhD जरी केली तरी मार्क्स नाही मिळत. ओके, तर आपल्याला माहित आहे की आपले मार्क्स देणारे सब्जेक्ट कोणते आहे? जसं जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, किंवा हिस्ट्री पण 50% आहे. हिस्ट्री पण पूर्ण नाहीये, हिस्ट्री 50% आहे. सायन्स 50% आहे. हा, करंटला इग्नोर करू नका. करंटची मी बॅच घेते, आता सांगितलं एकदम मिनिमम प्राइस मध्ये ते जॉईन करून द्यायची आणि त्याला हे करू. सायन्सची करंटची बॅच नाही का 1 तारखेपासून चालू होणार आहे, येणाऱ्या 1 पासून. ओके, म्हणजे नेक्स्ट मंथ पासून. त्यानंतर इन्व्हायरमेंट आणि मॅथ रिडिंग तर सीसॅट मध्ये जाते. ठीक आहे, हे तर सीसॅट मध्ये जाते. तर सीसॅटचा आपण मॅथ रिडिंगचं तर बोलायचं नाही. तर इन्व्हायरमेंट हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये मुलं खूप मार्क्स काढतात 15. तर हे 15 आणि हे 15, तर 15 मार्क्सला येते, म्हणजे 100 प्रश्न येतात आपले. ठीक आहे, थोडेसे कमी जास्त 5-6 मार्क, तर 14 कधी 10 येते, तर ते थोडंसं कमी जास्त होऊ शकते. तर असा आपला पूर्ण आहे. तर इन्व्हायरमेंट हा गेम चेंजर आहे. इन्व्हायरमेंट गेम चेंजर आहे, आणि हा इन्व्हायरमेंट कनेक्टेड असतो करंट सोबत. म्हणजे सध्या काय चालू आहे परिस्थिती, ग्लोबल वॉर्मिंग कशाला आहे ना, ऍसिड रेनचा टॉपिक काय आहे, किंवा सध्या भारताची ध्यान काय आहे, युनायटेड नेशन मध्ये त्याच्यावर काय काय कसं आलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी ग्रीन हाऊस इफेक्टच्या रिलेटेड. तर मी आता हे इन्व्हायरमेंट पण बॅच चालू केलेली आहे. तर सर्व तुम्हाला माहिती आहे. हे सर्व जे आहे हे GS मध्ये येणार, आणि हे GS ज्यानं चांगलं केलं त्याचा आपली एक्झाम क्रॅक करणार. ओके, स्ट्रॅटेजी समजली, कोणकोणते सब्जेक्ट आहे समजलं. आता पुढचं काय, तर मॅथ रिझनिंगचं डेली सॉल्व्ह करायचं सीसॅट साठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न येते, आणि ते पॅसेज कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावर एक डेडिकेटेड वेगळा व्हिडिओ. ओके, आता आपला रोड मॅप काय, तर रोड मॅप मध्ये पेपर 1 पेपर 2 हे मी ऑलरेडी बोललेलं आहे. याच्या आधी जे ART होतं किंवा फॉरेस्टच्या याच्यामध्ये की 2 पेपर असतात तुमचे. पेपर 2 क्वालिफाईंग असतो, जो GS आहे त्याच्यावर आपला कट ऑफ लागतो. तर हे मी याच्यात टाइमपास नाही करत, समोरच्या याच्यात जो आपण. तर अभ्यासक्रम, तर हा अभ्यासक्रम मी प्रॉपर समोर दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये पॉईंट दाखवलेले आहे ते. तर हे 200 मार्क्स आपल्याला करायचे आहे. आणि पेपर 2चा जो सीसॅटचा आहे तोही आपण बोललेला आहे, तर त्याच्यावर मी बोलत नाही. आता बघा, हे सब्जेक्ट मी तुम्हाला सगळं सांगितले. पहिले बुक्स लिस्ट. आता बरेच जण म्हणतात सर बुक लिस्ट कोणती, तर पॉलिटीसाठी बघा 2 पुस्तकं मार्केटमध्ये आहे, मराठी माध्यमासाठी आहे, इंग्लिश माध्यमासाठी. दोन्ही माध्यमांसाठी मी आता इथं बुक लिस्ट सांगतो तुम्हाला. जे अभ्यास चांगला करत आहे, ज्यांना वाटते, त्यांनी इंडियन पॉलिटीचं M लक्ष्मीकांत घ्या. हे मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि हे इंग्लिशमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे, म्हणजे इंग्लिशवाल्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तसं तर इंग्लिश आणि मराठी काहीच नाही आहे, मी बोथ लँग्वेजमध्ये शिकवतो, मला माहिती आहे की मग तुम्ही म्हणता की सर मराठीच चांगला आहे. ओके, त्यानंतर भगीरथ प्रकाशन मधलं हे सुद्धा बुक चांगलं आहे, भारताची राज्यघटना. तर मी दोन्ही प्रिफर करा, कुठलेही घेतलं चालते. जर तुमच्याकडे हे असेल तर हे घ्यायचं काम नाही, हे असेल तर हे घ्यायचं काम नाही, कुठलेही घ्या. आणि समजा तुम्हाला, मी क्लासमध्ये मोस्टली सांगत असतो की तुम्ही दोन्ही वाचू नका, मी क्लासमध्येच तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. हे नोट्स म्हणजे या पुस्तकात 2 पुस्तकांचं कॉम्बिनेशन आहे. कारण की पॉलिटी म्हणजे भारताचं राज्यशास्त्र, भारताचं संविधान आहे, तर ते पूर्णच घ्या लागते. तर यामध्ये मी डायग्रामॅटिकली तुमच्या काय घेतो, पूर्ण डायग्रामॅटिकली तुमचे बुक्स डायग्राम काढतो आपण, त्याचे ट्रिक्स घेतो, टिप्स घेतो. ठीक आहे, आर्टिकलच्या ट्रिक्स घेतलेल्या आहे आपण, अशा ट्रिक्स घेतलेल्या आहे ना, मी युट्यूबला टाकल्या पण आहे. ठीक आहे, इतक्या खतरनाक ट्रिक घेतलेला आहे की तुम्ही लगेच लक्षात ठेवला. कारण की हे पूर्ण पुस्तकच पाठ करायला लागते. कारण की 15 पैकी इथंच 15 भेटतात तुम्हाला. बघा, आपल्याला आउटपुट देणारे सब्जेक्ट ओळखायचे आहे, जे मार्क्स देणार. कारण की आपण स्मार्ट वर्क करायचा, 6 महिन्यात एक्झाम क्रॅक करायची आहे. तर जो टॉपिक आपल्याला आउटपुट देईन, जो टॉपिक आपल्याला मार्क्स देईन, त्या टॉपिकला आपल्याला फॉलो करायचं आहे. सायन्स तुम्हाला 4 सायन्स मध्ये आहे, ते 4 बघा, एक पॉलिटीसाठी एकच पुस्तक वाचायला लागते, सायन्स मध्ये 4 वाचायला लागते, तरी 15 मार्क मिळते. 15 भेटत नाही म्हटलं 7च भेटतात त्या, कारण की 50% प्रिडिक्शन आहे त्याचं, 50% मिळतच नाही. मग तुम्ही त्या 4 साठी कशाला 4 तास गमावता, 1च तास करा, पॉलिटी 4 वेळा करा ना. समजा, तर क्लासच्या नोट्स खूप चांगल्या बनलेल्या आहे आपल्या नोट्स. आणि नोट्स सोबत हे पुस्तक घेऊन घ्या, रंजन कोळंबे सरांचं. स्वस्त पण आहे, कारण की सारखंच आहे आणि व्यवस्थित होते. आणि मेन्ससाठी पण काही जास्त वेगळं करायचं नाही, मेन्सचं आपण नंतर बोलू, पहिले प्री काढायची आहे, कारण की मुलं मिळत नाही आपल्याला फॉरेस्ट आणि ARTला, मी क्लिअर बोललो. ओके, तर आपल्याला व्यवस्थित हे प्लॅन बनवायचा आहे. नेक्स्ट, हिस्ट्री. बघा, हिस्ट्रीमध्ये पण अनप्रेडिक्टेड 50% म्हटलं तर मार्क्स मिळतात, कारण की पुस्तक बघा किती आहे. ठीक आहे, एक तर महाराष्ट्राचा वाचायला लागतो, गाठाळ सरांचं पुस्तक. ठीक आहे, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोवर आणि बेलेकरचं आहे, चंदचं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एक आणखी पुस्तक आहे ज्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत पूर्ण येतो, जे की युनिक पब्लिकेशनचं येते. ठीक आहे, समाधान महाजन सरांचं. आणि बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की एन्शियंट आणि मिडवल पण हिस्ट्री येते. त्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड सांगितलं मी, प्लस
NCERT सांगितली, आणि ज्यांनी क्लास जॉईन केला असेल, तुम्ही दुसरा क्लास जर कोणाचा जॉईन केला असेल त्यांना तिथल्या नोट्स मागा. हे वेळ नाही वाचायला तुम्हाला NCERT वगैरे, ठीक आहे. तर तिथच्या सरांच्या नोट्स मागा किंवा तुम्ही तिथून शिकून घ्या. तर ते क्लासमधल्या, तर मी आपले जे क्लास विद्यार्थी त्यांना सांगतो क्लासचं जेवढं मी सांगणार तेवढंच एनसेट व्हिडिओ करायचं आहे. आणि मॉडर्न जे आहे ते तुम्हाला मी पूर्ण नोट्स पण देतो, आणि हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता ज्यांना पुस्तक घ्यायचं आहे. आणि इंग्लिशसाठी मॉडर्नसाठी जे पुस्तक आहे ते आहे स्पेक्ट्रम. कोणता आहे? स्पेक्ट्रम मध्ये कम्प्लीट होऊन जाते तुमचं. जसं स्पेक्ट्रम इथं आहे तसं हे इथं आहे मराठीसाठी. ओके, दोन्ही माध्यम सांगितले. एन्शियंट मिडवलसाठी मी पुस्तक सांगत नाही, तुम्हाला NCERT सांगत आहे. ओके, एन्शियंट मिडवलसाठी त्याच्या बाबतीत वाचू पण नका, किंवा स्टेट बोर्ड. ओके, स्टेट बोर्डची टेस्ट सिरीज आपल्याला लावायचीच आहे. ओके, हे तुम्हाला मी क्लिअर सांगून दिलं. आणि महाराष्ट्रासाठी आधुनिक हे गाठाड सरांचं वाचू शकता, आणि इकडे समाधान महाजन सरांचा पण आहे. यश चंद्र पुस्तक पाहिल्यानंतर घाबरू नका, सगळे पुस्तकाची साईज एवढी मोठी आहे, ठीक आहे. पण मी जे क्लासमध्ये शिकवतो युट्यूबच्या माध्यमातून, किंवा ज्यांनी क्लास ऑलरेडी केलेला आहे, किंवा आपल्या ऍपवरच्या क्लास आहे, काही व्हिडिओ मी फ्री ऑफ कॉस्ट टाकलेले आहे, त्यामध्ये आपण मिनिमाइज करून टाकतो त्याला, आणि याला पण डायग्रामॅटिकली पूर्ण घेऊ आपण. कारण की यामध्ये आउटपुट देणारे जे काही पॉईंट्स असतात ते मी खाली देतो तुम्हाला मेन्शन करून, की हिस्ट्रीचे एवढे टॉपिक करायचेच आहे कंपल्सरी, पॉलिटीचे एवढे करायचे आहेत, तेवढे बिलकुल चांगले करायचे, ठीक आहे. हिस्ट्री झाला, त्यानंतर जिओग्राफी. तर जिओग्राफीचे बघा, जिओग्राफीचं टेन्शनच नाही घ्यायचं, सगळं माझ्यावर सोडून द्या. इंडियन जिओग्राफी समजला सर्वांना, जिओग्राफीचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही, मी सर्व करून देतो. महाराष्ट्रासाठी बघा सौदी सरांचं पुस्तक आहे, आणि पर्यावरण आणि भूगोलचे पुस्तक जे आहे ते सुद्धा सौदी सरांचं आहे. ओके, तर दोन्ही इंडियन आणि महाराष्ट्र आणि जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी तुम्हाला भेटून जाते मार्केटमध्ये पुस्तकं आहे. आता नवीन बघा, एक क्लिअर करून देतो, ही जी मी इथं तुम्हाला फोटो टाकले होऊ शकते ही आवृत्ती चुकीची असेल, किंवा नवीन आवृत्ती आली असेल, काय अपडेट झालं असेल, तर ते दुकानदार जो असतो ना त्याला विचारायचं. मला फोन केल्यापेक्षा, मला कॉल केल्यापेक्षा त्याला विचारायचं की राज्यसेवेसाठी कोणतं बेस्ट चांगलं आहे. कारण की सौदी सरांचं नाव सांगितलं मी पुस्तकाचं, तर त्यातलं बेस्ट कोणतं आहे. इंग्लिशमध्ये पण प्राप्त होतात तुम्हाला हे बुक, आणि मराठीमध्ये पण मिळून जातात, ठीक आहे. तर स्टेट बोर्ड पेक्षा ह्या बुकपेक्षा स्टेट बोर्ड ते इम्पॉर्टंट आहे. स्टेट बोर्ड प्लस NCERT तर वाचायचं काम नाही, आता वेळ नाही तुमच्याकडे, तर हे बुक वाचू शकता. आणि ज्या क्लासच्या नोट्स आहेत त्या क्लासच्या नोट्स तुम्ही प्रॉपर वाचा. यामध्ये पण शॉर्टकट ट्रिक्स एवढ्या इम्पॉर्टंट असतात, आणि डायग्राम एवढी इम्पॉर्टंट असते की त्याच्यावरच तुमचा पूर्ण जिओग्राफी कम्प्लीट होऊन जातो. ओके, तर याच्यामध्ये वर्ल्ड जिओग्राफीचा पण पार्ट असतो, वारे वगैरे है ना, उष्ण वारे, त्यानंतर थंड वारे, त्यामध्ये सायक्लॉन, ते सगळे टॉपिक लागते. त्यानंतर दरी, व्ही आकाराची दरी काय असते, त्यामध्ये बऱ्याच काही टॉपिक आहेत, ते आपण सर्व कम्प्लीट करून घेऊ. ओके, तर हे झालं तुमचं जिओग्राफी. त्यानंतर इकॉनॉमिक्स. बघा, इकॉनॉमिक्स हा आपण लास्टला घेतो, कारण की हा थोडा समजायला कठीण जातो. बऱ्याच याच्यात कॉन्सेप्ट असतात जे की टेक्निकली मुलांना एकदम समजत नाही. त्यामध्ये इकॉनॉमिक्स रंजन कोळंबे सरांचं एक जे बुक आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचं भगीरथ प्रकाशनचं, हे तुम्ही घेऊ शकता. किंवा मग तुम्हाला एक आणखी इकॉनॉमिकचं पुस्तक आहे जे इथं तुम्हाला दिसत आहे, हे तुम्ही घेऊ शकता, दीपस्तंभ प्रकाशनचं. तर हे पण आहे. मार्केटमध्ये आणखी बुक आहे, ते पण तुम्ही बघू शकता. कारण की कोणतेही बुक वाईट नाहीये, प्रत्येक बुकमध्ये काय दिलेलं आहे तोच सेम डेटा दिलाय, फक्त त्याला वरते खाली किंवा अरेंजमेंट त्यांची वेगवेगळी आहे. तर तुम्ही ते पण घेऊ शकता. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल हे दीपस्तंभचं, त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर नवीन एडिशन घ्यायची आहे, इथं मी टाकलेल्या जुन्या एडिशन होऊ शकतात, म्हणून मी पहिलेच बोललेलो आहे या विषयावर. इकॉनॉमिक्स कळलं. त्यानंतर बघा सायन्समध्ये बघा, बरेच जण भस्के सरांचं पुस्तक वापरतात, पण सायन्समध्ये स्टेट बोर्ड पहिले कंपल्सरी आहे. हा सुद्धा 50% वाला सब्जेक्ट आहे. मिळाले तर मिळाले, नाही मिळाले नाही मिळाले. त्यानंतर लुसेंटचं परफेक्ट बुक आहे, लुसेंटमध्ये डिटेलमध्ये दिलं आहे. लुसेंटचं मला बरेच जण म्हणतात की जीके वाला लुसेंट नाही म्हणत आहे, जनरल सायन्स वाला, म्हणून इथं लिहून आलं. सायन्समध्ये त्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि हायजीन हे चारही टॉपिक दिलेले आहे. स्पेशल सायन्सचं लुसेंटचं बुक येते इंग्लिशवाल्यांसाठी, तर ते तुम्ही वाचा, तिथून तुम्हाला मिळून जाईल. स्टेट बोर्ड केलं तर जवळपास कम्प्लीट होऊन जाते, पण तुम्हाला एक्स्ट्रा वाचायचं असेल तर मग तुम्हाला हे वाचावं लागेल. पण सायन्स मी तुम्हाला आधी सांगितलं अनप्रेडिक्टेड आहे, 50%च्या वरती मार्क्स मिळत नाही, 15 पैकी 7-8 मिळाले तर मिळाले. जसं जिओग्राफीमध्ये आउट ऑफ आउट मिळेल, पॉलिटीमध्ये आउट ऑफ आउट मिळेल, इकॉनॉमिक्समध्ये मिळेल. तर इथे म्हणून स्मार्ट वर्क स्ट्रॅटेजी काय आहे की जे सब्जेक्ट आउटपुट देतात त्याच्यावर पहिले मेहनत घ्या, आणि जे सब्जेक्ट तुम्हाला मार्क्स देऊ शकत नाही, एवढ्या वर्षापासून मुलं 4-4, 5-5 वर्षापासून सायन्सच वाचतात, हिस्ट्रीच वाचतात, नाही मिळत मार्क्स, तर आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लिमिटेड स्टडीमध्ये स्मार्ट वर्क करून आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. त्यानंतर जो करंट आहे, करंटमध्ये हे जुनं बुक आहे, 2023चं नाही घ्यायचं आहे, 2025चं बुक मार्केटमध्ये आलेलं असेल, 3 महिन्याचं 3-3 महिन्याचं ऍडिशन येतात. फक्त सांगासाठी इथं सिम्प्लिफाईड मी दाखवलं आहे, चालू घडामोडीचं हे पुस्तक घ्यायचं आहे. आपण सुद्धा करंटचं बऱ्याचपैकी या पुस्तकातून घेतो, ठीक आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. पुस्तक सर्वांनी कंपल्सरी घ्यायचं आहे हे चालू घडामोडीचं, करंटचं. कारण की मी पब्लिसिटी करत नाहीये, पण मला आवडते पुस्तक, चांगलं वाटलेलं आहे. एक्स्ट्रा 10 बुक वाचल्यापेक्षा करंटचं सिम्प्लिफाईडचं बुक घ्या सर्वांनी, क्लासच्या विद्यार्थ्यांनी पण घ्या, बाहेरच्यांनी पण घ्या, कारण की यातून बऱ्यापैकी कव्हर होते. सर्वजण हेच वाचतात. याच्यापेक्षा जर करंट वेगळं आलं, जसं आता हा कंबाईनला तर अनएक्सपेक्टेड करंट आलं, तर मला सांगा कोणालाच नाही आलं ना करंट, मग जो हुशार विद्यार्थी आहे त्यालाही नाही आलं ते, पण त्या सर्वांनी हे करून ठेवलं होतं. जर यातलं आलं असतं ना, तर मग ज्यांनी केलं नाही ते फसले असते. तर आपल्याला एवढं करून ठेवायचं आहे. जर याच्यापेक्षा काही वेगळं आलं तर ते आपलं नशीब. ओके, तर प्रत्येक वेळेस एमपीएससी असं करत नाही, एखाद्या वेळेस होऊन जाते, तर एखादा सब्जेक्ट कठीण होऊन जातो, तर आपल्या हातातलं नाहीये, तर आपलं फक्त करणं काम आहे, जेवढं आपल्याला येते तेवढं. तर तशा प्रकारे चालू घडामोडी
करंटचं पुस्तक तुम्हाला सिम्प्लिफाईड नवीन वालं जे 2025 ला आलेलं आहे ते एका वर्षाचं करंट करावं लागते. पहिले 6 महिन्याचं करा. जुनं जे करंट आहे, जुनी जी करंटची बॅच आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी एका वर्षाचं करंट क्लिअर केलेलं आहे. ते बॅच ऑलरेडी आपण आपल्या ऍपवर टाकलेली आहे करंटची, चालू घडामोडीची. ते कंबाईन आणि राज्यसेवा आणि जे ग्रुप सी साठी टाकली होती ते तुम्ही परचेस करून घ्या. 49 चीच आहे. आणि नवीन करंटची बॅच जी आहे जे पण आपण एवढ्याच रुपयाची ठेवू ती 1 तारखेपासून आपण लॉन्च करू. ओके. आणि स्टेट बोर्डची जे टेस्ट सिरीज आहे ते सुद्धा मी लॉन्च करत आहे. आणि जी मोठी टेस्ट सिरीज राहील आपली ARTO साठी 100ची ते आपण 2 वीक मध्ये चालू करणार आहे. ओके. क्लिअर झालं इथपर्यंत? त्यानंतर बघा इन्व्हायरमेंट. हा तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा तुम्हाला नाही का एक तर घेऊन जातो म्हणजे एक्झाम काढून देतो किंवा एक्झाम पासून परे ठेवतो. म्हणजे इन्व्हायरमेंट हा असाच टॉपिक आहे की तुम्हाला पास होण्यासाठी जो म्हणतो ना आपण की जो सब्जेक्ट आपण त्याला मिसगाईड करतो की ज्याला लाईटली घेतो तो सब्जेक्ट आहे इन्व्हायरमेंट. कारण की 15 प्रश्न इन्व्हायरमेंटचे येतात. आणि आयोगाने इन्व्हायरमेंटवर एक तर मराठीमध्ये डॉक्टर तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे किंवा हे इंग्लिशमध्ये तुम्हाला प्राप्त होऊन जाते. तर हे पुस्तक वाचू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या नोट्स जे आहे किंवा क्लासमध्ये मी नोट्स प्रोव्हाइड केलेले आहे. ऍसिड टॉपिक शिकवला, बरेच काही टॉपिक मी आता घेतलेले आहे, त्या नोट्स वापरा. काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यातून करू शकता किंवा ते क्लासमध्ये तर मी तुम्हाला नोट्स आणि प्रॉपर सांगत आहे. आणि PYQ जे PYQ आहे ते सर्व मी क्लासमध्ये घेऊन घेणार. ज्यांना PYQ चं पुस्तक आहे त्यांनी ते PYQ बघून घ्यायचे. क्लासमध्ये झाले का किंवा तुम्ही दुसरीकडे केलं असेल तिथून पूर्ण बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे सर्व व्यवस्थित करायचे आहे. ठीक आहे. तर इन्व्हायरमेंट ह्या टॉपिकला गेम चेंजर टॉपिक आहे, लाईटली घ्यायचं नाहीये, बिलकुल डेडिकेशन नाही घ्यायचं. मॅथ रिझनिंग, हे मॅथ रिझनिंग तर तुमच्यावर आहे. यासाठी तर मी फक्त इथं बुक आणलेलं आहे. फास्ट ट्रॅकचं एक बुक येते, आता खूप कोकिळा पब्लिकेशन्स येते, आणखी येते हे बुद्धिमत्ताचं बुक आहे, अभिनव प्रकाशनचं. मार्केटमध्ये खूप पुस्तक आहे. तर हे तर तुम्हाला करायचेच आहे. तर हे तर मी तुम्हाला क्लासमध्ये मॅथ रिझनिंग जर तुम्ही बॅच कुठे लावली असेल तर तिथून तुम्ही करायची प्रॅक्टिस. मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करणार रेग्युलर मध्ये आहे. कारण की CSAT मध्ये जाते. तर CSAT मध्ये आपल्याला 25 प्रश्न येतात. त्यापैकी तुमचे कमीत कमी 17-18 तर बरोबर आले पाहिजे, जेणेकरून आपण ते क्वालिफाईंग मार्क काढले पाहिजे. तर तुम्ही मॅथ रिझनिंगची डेली प्रॅक्टिस करा. 1-1.5 तास 2 तास मॅथ रिझनिंगला द्यायचा म्हणजे द्यायचा. त्याने तुमचा IQ पण स्ट्रॉंग होतो. GH चे सब्जेक्ट पण तुमचे चांगल्या प्रकारे होतात. ओके. त्यानंतर बघा आता मी तुम्हाला सिलेबस जो दाखवला ना पॉलिटी, तर आयोगाने राज्यसेवेने सिलेबसमध्ये काय दिलाय. आता तो रस्ता जो आहे ना तो रस्ता आपल्याला पूर्णपणे माहित असला पाहिजे की मला अमरावतीवरून पुण्याला जायचंय किंवा पुण्यावरून अमरावतीला यायचंय. तो रस्ता त्या रस्त्याच्या बाहेर भटकायचाच नाही आपल्याला. हे तुम्ही काय करता, भटकता. रस्ता जास्त चालू आहे तर इकडे गेले, हा मार्ग आला नाही. आपल्याला कुणाच्या गावी नाही जायचंय, आपल्याला डायरेक्ट अमरावतीवरून पुण्याला किंवा पुण्यावरून अमरावतीला यायचंय. तर पॉलिटी सिंपल आहे. पॉलिटीमध्ये आयोगाने बघा काय दिलाय. भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. इत्यादी मध्ये मग हे बाकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे हे आयोगाचं राज्यसेवेचा जो ARTO फॉरेस्टचा सिलेबस आहे तो दाखवला वाचून. एवढंच लाईन आहे, एवढे फक्त. पण तुम्हाला घटना निर्मिती, उद्देश पत्रिका, संघ राज्य व राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शन तत्वे, मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती पद्धत, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, समित्या, महान्यायवादी, महाधिवक्ता, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि ग्राम प्रशासन, हे सर्व करायचं आहे. म्हणजे हे सर्व पुस्तकच आहे राज्यशास्त्राचं, जे आपण क्लासमध्ये पण कम्प्लीट करून घेऊ. रंजन कोळंबेचं पण घेऊ शकता, लक्ष्मीकांतचं पण घेऊ शकता, इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. पूर्ण वाचवा लागेल. कारण की इथं 15 आउट ऑफ 15 मार्क्स मिळतात. हा सब्जेक्ट असा आहे की तो तुम्हाला 15 पैकी 15 मार्क देतो, तर त्याला लाईटली नाही घ्यायचं. ओके. याच्या ट्रिक्स टिप्स सर्व मस्त नोटबुकवर करून टाकायचं. समजलं. पॉलिटी झाला. हिस्ट्रीमध्ये बघा MPSCनी सिलेबसमध्ये फक्त एक लाईन दिलेली आहे, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ व महाराष्ट्राचा भाराश्व. आता भारताचा इतिहासमध्ये 3 टॉपिक येतात. कोणकोणते टॉपिक येतात तर यामध्ये एन्शियंट, मिडवल आणि मॉडर्न पण येते. आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे काय, तर भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे आपलं जे फ्रीडम आहे 1857च्या उठावानंतरचं ते. ठीक आहे. म्हणजे ते मॉडर्न मध्ये जाते. आणि महाराष्ट्राचं भाराश्व म्हणजे महाराष्ट्राचा भाराच आहे तुम्हाला. याच्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं 8व्या वर्गाचं जे बुक आहे स्टेट बोर्डचं ते, 11व्या वर्गाचं ओल्ड बुक स्टेट बोर्डचं ते. ठीक आहे. 1857चा उठाव, गव्हर्नर जनरल, सुधारक, समाज, कायदे, काँग्रेसची स्थापना, राष्ट्रीय चळवळ, कामगार चळवळी, शेती पद्धती, दुष्काळ आयोग, मवाळ, जहाल कालखंड, बंगालची फाळणी, वंगभंग चळवळ, गांधी युग, क्रांतिकारी चळवळी, वृत्तपत्र, सत्याग्रह, मुस्लिम लीग इत्यादी. त्याच्यामध्ये बऱ्याच स्टेट, म्हणून मी म्हटलं हे 50% मध्ये जाते. याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत नाही. पण हे तुम्हाला याच्यासाठी चांगलं करायचं की मुख्य परीक्षेला आहे आपल्याला राज्यसेवेच्या. फॉरेस्टला तर मुख्य परीक्षा वेगळी आहे, तिथे 2च पेपर आहे. पण ARTO आणि बाकीचे राज्यसेवा आहेत त्यांना एकूण 9 पेपर आहे. तुम्हाला मी सर्व स्ट्रक्चर एका व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलं आहे. 2025 मध्ये कसं तुम्हाला पेपर पॅटर्न असणार आहे त्या व्हिडिओ मध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघून घ्या जाते. ओके. तर हे सर्व तुम्हाला मेसला सुद्धा कामात पडते. तर हे सर्व करायचं आहे. इथे जास्त एफर्ट लावायचे नाही आहे. याच्या शॉर्टकट ट्रिक्स टिप्स वगैरे सर्व. पण स्टेट बोर्डचे बुक वाचा, याच्यातले बरेच प्रश्न बनलेले आहे. त्याची टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला लक्षात येते की हे आहे. 6 महिने तर पूर्ण मेहनत घ्यायची बाबा. करा किंवा मरा. जिओग्राफीमध्ये बघा आयोगाने फक्त सिंगल लाईन सांगितली आहे, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. बोललो मी 3.
भूगोल, महाराष्ट्राचा भारतावर जगाचा प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल, म्हणजे प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल तिघांचं येते. मग याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र भारताचे स्थान विस्तार, आकार, वने, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, खनिज संपत्ती, लोकसंख्याशास्त्र, भूशास्त्र, प्राकृतिक भूगोल हे सर्व तुम्हाला करावं लागेल यामध्ये, सर्व. ओके, एकही गोष्ट सोडायची नाही, हे सर्व डिटेल करायचं म्हणजे करायचं आहे. त्यानंतर तुमचं इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स मध्ये एक सिंगल लाईन म्हटली आहे फक्त आयोगाने बघा, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. आता इत्यादीच्या परे पण खूप काही गोष्टी येतात, जसं एचडीआय, एमपीआय, त्यामध्ये करंटच्या टॉपिक सोबत जोडल्या जाते. आता एचडीआय, एमपीआय हे करंट, म्हणून चालू घडामोडीची बॅच किंवा चालू घडामोडीचं पुस्तक डेली वाचणं गरजेचं आहे. पंचवार्षिक योजना येतात, व्यापार तोल, व्यवहार तोल, चलनवाढ, हे सर्व तुम्हाला डिटेल करावं लागते, सर्व A to Z. कारण की या इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा 15 आउट ऑफ 15 मार्क्स मिळतात. कारण की हा सुद्धा 15 नाही मिळेल, पण ठीक आहे 12-13 मार्क्स तरी मिळतात. तिकडे हिस्ट्री आणि सायन्स तुम्हाला 12-13 मार्क्स म्हणजे 100% मी गॅरंटीनं सांगू शकत नाही मिळणार म्हणून, पण इथं तुम्हाला मी म्हणेल की जर तुम्ही स्ट्रॅटेजीनं गेले तर तुम्हाला इथे मिळणार, कारण की आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे. त्यानंतर सायन्स बघा, सायन्स हा 50% वाला सब्जेक्ट आहे. हिस्ट्री आणि सायन्स 50% वर असतो. त्यामध्ये बघा तुम्हाला इथे बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे किंवा केमिस्ट्री आणि फिजिक्स आहे. तर याच्यामध्ये मानव रक्तभिसरण संस्था, आणि हे मोस्टली आपण इंग्लिशमध्येच घेतो. सायन्स क्लासमध्ये सुद्धा इंग्लिश मराठी दोन्ही घेतो, पण मोस्टली इंग्लिशमध्ये सायन्स प्रिपेअर करतो आपण. ते सर्व तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी, साऊंड, लाईट हे सर्व आपण डिटेलमध्ये घेऊ. ओके, तर बोथ लँग्वेज मध्ये घेतो. मोस्टली इंग्लिशमध्ये केलं तर बेटर राहील, लवकर तुम्हाला अंडरस्टँड होईल. सायन्स मराठीमध्ये थोडं डिफिकल्ट जाते, तर आपण इंग्लिशमध्ये पूर्ण करू. ओके, त्यानंतर बघा सायन्सचं तुम्ही स्क्रीनशॉट लागेल तर काढून घ्या. सेल टॉपिक आहे, डिसीज आहे, याच्यामध्ये हायजीन सुद्धा येतो, डिसीजेस वगैरे ह्या जो लास्टला आहे ना, हा सर्व आपल्याला डिटेल करायचं असते. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे आपलं गेम चेंजर टॉपिक. मी पुन्हा बोलतोय, गेम चेंजर टॉपिक जो आहे तो इन्व्हायरमेंट आहे आणि करंट आहे. कारण की याच्यावर 15 प्रश्न येतात, यावरती 15, आणि हे 15 आणि 15 30 मार्क जे आहे ना, हे तुम्हाला देऊन, म्हणजे हे 30 मार्क तुम्हाला सर्व काही बनवून देईल, 30 मार्क तुम्हाला बदलून टाकेल. तर हे 30 मार्क इन्व्हायरमेंटचे, पर्यावरण परिस्थिती, जैवविविधता, हवामान बदल, या हवामान बदलचा जो टॉपिक आहे त्यामध्येच बाकी गोष्टी येतात. यापुढे प्रश्न आणि विषय म्हटलाय, याला विशेष ज्ञानाची गरज नाही. आता हे एमपीसीने म्हटलेलं आहे, गरज नाही, पण ज्ञान पाहिजे प्रॉपर तुम्हाला कुठले टॉपिक कुठे देतात ते. म्हणजे हे 15 जे 30 टॉपिक आहे, हे 30 टॉपिक म्हणजे बघा, आता तुम्हाला मी क्लिअर करून दाखवतो. सर्व हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, सायन्स, करंट आणि इन्व्हायरमेंट असे एकूण टॉपिक आहे. हे 15 मार्कला येते. 15, 15, 30, 15 त्रिक 45, 60. ठीक आहे. त्यानंतर हे टोटल समजून घ्या, कमी जास्त थोडेसे, तर हेच तुमचे 100 प्रश्न होणार. 30 आणि 30, 60, हे 90 आणि हे 10. ते एक इन्व्हायरमेंट 10 मार्कला येते, किंवा मग कधी कधी ते एखादा इकडचं कमी जास्त करून करतात ते. ओके, तर 100 प्रश्न करून टाकतात इनडायरेक्टली. 100 200 मार्क्सला. तर यामध्ये जो तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट आहे ते कोणते आहे, तर हिस्ट्रीमध्ये 50% मार्क्स पकडले मी, बरोबर, तर मी 7च पकडतो. ठीक आहे. जॉग्राफीमध्ये म्हटलं मी आउट ऑफ आउट मिळू शकतात, तरी पण आपण इथे किती घेऊ, 13 घेऊ. ठीक आहे. पॉलिटीमध्ये आउट ऑफ आउट मिळतात, तरी पण आपण इथं 13 घेऊ. ठीक आहे. इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं आउट ऑफ आउट मिळू शकतात पण नाही मिळत, तर 12 घेऊ इथे, कारण की इकॉनॉमिक्स टेक्निकल आहे. सायन्समध्ये 50% पकडले मी, 7. ठीक आहे. करंट आणि इन्व्हायरमेंट गेम चेंजर आहे. तर करंट डिफिकल्ट आलं तर सर्व पूर्ण जेवढे पण मुलं बसलेले आहेत त्यांना डिफिकल्ट जाईल, इझी आलं तर सर्वांना इझी जाईल, तर मी इथं 10 पकडतो. आणि जे इकॉनॉमिक्स आहे, हे इकॉनॉमिक्स तुमच्यावर आहे, तुम्ही किती चांगला करता. इन्व्हायरमेंट तुमच्यावर आहे, तुम्ही किती चांगला करता. याला इग्नोर करतात बरेच जण. इथे सुद्धा तुम्हाला 12 ते 13 मार्क्स मिळतात. समजत आहे. तर याची जर तुम्ही टोटल केली इन अँड ॲव्हरेज, तर आता मी शॉर्टकट मध्ये घेतो. 20 झाले, हे 20, 30, 40 आणि हे 50, 60, 70, 17 आणि 4, 70 आणि 74, जवळपास 74 मार्क्स तुमची येऊन आले इथे. ठीक आहे. 74च्या जर डबल केले, कारण की एक प्रश्न 2 मार्कला आहे, 4 2 8, ठीक आहे, 7 चौक 28, 128 मार्क येत आहे. किती येत आहे, 128 तुमचे स्कोरिंग आउट ऑफ 200. आणि यावेळेसचा जो कटअप लागला होता तो 117.5 लागला होता, 50 लागला होता. ठीक आहे. राज्यसेवेचा. फॉरेस्टचा तर एवढा लागणार पण नाहीये, मी तुम्हाला आधीच बोललो, फॉरेस्टचा तो वेगळ्या विभागात आहे. तर आपण 128 पर्यंत मजल मारली पाहिजे. तिकडे जर सीसेट क्वालिफाईंग आहे, त्याच्यामध्ये मॅथ, रिजनिंग, पॅसेज आणि तुझं हे आहे, तर 128 मार्क्स तुम्ही पडू शकता. आता 128 पेक्षा कमी जरी आले, 120 तुम्ही पकडले, 8 मार्क आणखी कमी करून घ्या. तुम्ही इकडे पण समजा काही आणखी चुकवले, याच्यातला जॉग्राफीचा एक गेला, पॉलिटिक्सचा एक गेला, ठीक आहे, तरी पण तुम्ही त्या मार्क्स पर्यंत पोहोचता जर स्ट्रॅटेजीने गेले तर. आणि मी पण एकदम सर्व सब्जेक्ट सुरू नाही केलेला आहे, टॉपिकनं आपण सब्जेक्ट चालू केलेले आहे, कारण की माझं 6 महिन्याचं टार्गेट आहे. मी जर सर्व तुम्हाला कचरा गेला की घ्या सर्व करा, तसं नाही. आणि मी माझी मेंटरशिप प्रत्येकाला देत आहे, मी प्रत्येकासोबत बोलत आहे, कारण की क्लास 1ची पोस्ट काढायची आहे. 6 महिने तुम्हाला पूर्ण मेहनत घ्यायची आहे. जर तुम्ही 6 महिने जर मेहनत घेतली तर तुम्हाला 40 वर्ष सुखात मिळेल. आणि याचाच फायदा
ह्या बॅचचा फायदा म्हणजे राज्यसेवेच्या बॅचचा किंवा ARTOचा किंवा फॉरेस्टचा फायदा तुम्हाला येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ला होणार आहे. कारण की ही बॅच आपली जी आहे हे 28 सप्टेंबरला आपला पेपर आहे. किती? 28 सप्टेंबरला. त्यानंतर ग्रुप बी चा लगेच पेपर होणार आहे, जो होणार आहे 19 नोव्हेंबरला, ज्यामध्ये PSI STI ASO सब रजिस्ट्रार याची एक्झाम होणार आहे. आणि 30 नोव्हेंबरला पुन्हा आपला एक्झाम होणार आहे, त्यामध्ये ग्रुप सी चा आहे, त्यामध्ये क्लरिकल असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, AMVI याची. आणि या दोघांची सुद्धा पूर्व परीक्षेला हाच सिलेबस आहे. आला का लक्षात? उलट मी मुख्यला पण तोच आहे, फक्त AMVI सोडलं तर AMVI मुख्यला टेक्निकल आहे. तर ह्याचा फायदा तुम्हाला इथे होतो. तर मी म्हणतो का नाही करावा अभ्यास. आणि बरेच जण कमेंट सेक्शन मध्ये टाकणार कठीण आहे. कठीण तर मग सर्वच आहे. तुम्ही मोबाईलची शॉपिंग टाका, मोबाईलची शॉपिंग चालून दाखवा मला. कठीण तर मग तुम्ही एखादं दुकान टाका किराणाचं, चालते का दाखवा, कठीण आहे. एखादा जॉब करून बघा, कठीण आहे. कठीण सर्वच आहे. आजच्या पिढीमध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही जे कठीण नाही आहे. जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर दुसरं काहीतरी करा. मी म्हणत नाही मी तुम्ही अभ्यास करा, अभ्यासासाठी फोर्स बिलकुल नाहीये. पण तुम्हाला असं वाटत आहे की एक मेहनत आपल्याला करायची, डेडिकेशन 6 महिने 8 महिने टाकून द्यायचे, आपले जीव आणि प्राण तोडून द्यायचे आपल्याला. झालं तर झालं, नाही तर आयुष्यभर तेच करणं आहे, जॉबच करणं आहे. प्रायव्हेट जॉब करायचं, प्रायव्हेट जॉब करा. एखाद्या कपड्याच्या दुकानात काम करायचं ते करा, एखाद्या कणाच्या हाताखाली काम करा ते करा. आयुष्यभर तर तेच करणं आहे, ऋणात तोच रोवायचं आपल्याला. पण मेहनत जर घ्यायची असेल तर 100% इथं द्या. 1 वर्ष मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो. मला कॉल करायचा असेल ना दुपारला करा. मला दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मी फ्री राहतो दुपारच्या, कारण की मी त्या टाइमला काही बॅचेस चालू असतात. आता मी बॅचमध्ये कॉल उचलणार नाहीये एवढ्यात, ठीक आहे. तर मी स्वतः तुम्हाला टाइम देत आहे, तर हा माझा टाइम आहे. नंबर मी खाली दिलेला आहे, या टाइमला कॉल करा. संडे असेल तर मग तुम्ही बिंदास कॉल करू शकता, फक्त मी व्हिडिओ बनवेल तेव्हा नाही उचल. पण एक लक्षात ठेवा, करायचं असेल तरच अभ्यास करा, नाही तर खरंच नका करू. कारण की कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की विद्यार्थी खूप अतोनात अभ्यास करत आहे. आणि जो डेडिकेशनला 100% देईल त्याच्याच ह्या येणाऱ्या सर्व एक्झाम आहे. आणि याच्यानंतर याच्यात सुद्धा एक ऍड करून देतो, सरळ सेवेचे पण आपले आता इथून एक्झाम चालू होणार आहे. तर सरळ सेवेचा पण याच्यात फायदा होणार आहे, कारण की सर्व हेच राहणार आहे, बाकी काय बदलणार आहे. ओके, तर सरळ सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल. पण आपलं टार्गेट क्लास 1 ची पोस्ट आहे, हे माइंडमध्ये टाका. ARTO असो, फॉरेस्ट असो, राज्यसेवा असो, कुठली असो. आणि बरेच जण म्हणणार सर मेन्सचं काय, ठीक आहे. मी पुन्हा सांगत आहे, आपण प्रीला पण टार्गेट करत आहे, कारण की प्रीसाठी मुलं मिळत नाही. समजा तुम्ही ARTO प्री काढली, त्यानंतर मेन्सला तुमचा कट ऑफ वेगळा लागतो. मेन्सच्या वेळेस तुम्हाला फॉर्म भरताना टिक करावं लागते, ARTO करायचा आहे किंवा मग तुम्हाला डेप्युटी कलेक्टर पाहिजे, DYSP पाहिजे. आता त्याच्या जागा पण नाही यावेळेस ना, तरी तुम्हाला टिक करावं लागते. मग ARTO साठी जेवढे विद्यार्थी आले त्यांचा कट ऑफ वेगळा लागेल, ठीक आहे, मेन्ससाठी, पूर्व परीक्षेसाठी नाही. आणि त्यानंतर ते विद्यार्थी मिळत नाही. एक तर हाईटचा क्रायटेरिया सुद्धा आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर ते 128 किंवा 117.50 मार्क काढावं लागतात. फॉरेस्टमध्ये 144 जागा आहे, त्यांचा कट ऑफ वेगळा लागेल. होऊ शकते 100 पैकी तुमचे 200 पैकी तुमचा 90च लागेल कट ऑफ. मी प्रेडिक्शन नाही करत आहे, तुम्ही पण 120च लक्षात ठेवा. काढायचे 120च मार्क्स आहे, पण ऑब्वियस आहे कमी लागणार आहे, आणि तुमचा विभाग त्यांनी वेगळा पकडलेला आहे. तर मेन्सला तुमच्या 2च सब्जेक्ट आहे, तर तिथे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही. पहिले प्री काढा, कारण की प्री मध्ये तुम्हाला तिथं इतका गोल्डन चान्स आहे ना मेन्ससाठी की खूप आहे. तर सर्वांना मी एवढंच म्हणतो, जे विद्यार्थी ARTO राज्यसेवा करत आहेत त्यांनी फॉरेस्टचा सुद्धा फॉर्म भरायचा आहे. फॉरेस्टवाल्यांनी सुद्धा तो राज्यसेवेचा फॉर्म भरायचा आहे. तिथं टिक करायचा ऑप्शन येणार तुम्हाला, ते सायबर कॅफेला जर विचारायचं आहे. आणि या वर्षीची पोस्ट काढायची आहे. हा व्हिडिओ थोडा लॉंग झाला मला माहिती आहे, बऱ्याच जणांना बोर पण होऊ शकतो. पण जे शेवटपर्यंत टिकले त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये मी आपल्या ऍपची लिंक, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक हे टाकलेली आहे. तिथे जॉईन व्हा. तिथे मी टार्गेट सुद्धा चालू करत आहे, आणि जेवढं माझ्याकडून एफर्ट लावता येईल तेवढं मी लावणार आहे. तर सर्वांकडून आपण अभ्यास केला तर 100% आपला रिझल्ट येणार. तर इथे आपण व्हिडिओला छोटासा पॉज घेऊ, भेटू लगेच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.